सामाजिक बांधिलकी जपत आदीची दुसरी शाखा सुरू. डोंबिवलीकरांना स्वस्त दरात दंतचिकित्सा उपलब्ध. महागड्या दंतचिकित्सेमुळे सर्वसामान्य नागरिक उपचार टाळतात. ही गरज ओळखून कमी दरात आधुनिक दंतसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आदी या डेंटल उपक्रमाची दुसरी शाखा डोंबिवली पश्चिम येथील राहुल नगर येथे सुरू करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी डॉक्टर अमय कांबळी यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक केले. डॉक्टर हे अत्यंत नोबेल प्रोफेशनल असून कमी दरात सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. आदी हा उपक्रम गेल्या 3 वर्षापासून कोपर परिसरात सुरू असून नागरिकांच्या प्रतिसादामुळे दुसरी शाखा सुरू करण्यात आली. या क्लिनिकमध्ये नागरिकांना दंतचिकित्सेवर 50% सवलत दिली जाणार असून आधुनिक सुविधा आणि परवडणारे उपचार उपलब्ध करून दिले आहेत. डॉक्टर अमय कांबळी यांनी सांगितले की समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यापूर्वी राज्यभरात मोफत दंताची कवळी बसवण्याचा उपक्रमही राबवण्यात आला होता. कांबळी डेंटल सोल्युशन टीमचा मेंबर. आज आपण इकडे आदीची नवीन ब्रांचचं ओपनिंग केलं आहे. आपले आधारस्तंभ श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी ओपनिंग केलं आहे आणि इकडे डोंबिवली आणि जवळच्या एरियाच्या सगळ्या जनतेला 50% डिस्काउंटमध्ये आपण सगळं ट्रीटमेंट करतो. खरं तर आपली ही ट्रस्ट 3 वर्षापासून डोंबिवलीच्या लोकांसाठी सेवेत आहे आणि आपले आधारस्तंभ श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी सांगितले की अजून काम करत जा आणि अजून लोकांची सेवा करत जा. तर आम्ही 24 तास लोकांच्या सेवेत आहोत. धन्यवाद. डेंटल केअरचं ओपनिंग झालं तुमच्या हस्ते काय? खरं तर बऱ्याच ठिकाणी अनेक हॉस्पिटल्स, अनेक दवाखाने बऱ्याच ठिकाणी ओपनिंग करत असतो. पण आधी हा एक माझ्या कुटुंबातला असणारा एक मुलगा आहे. मी जेव्हा नगरसेवक म्हणून ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला ज्या वार्डामधून स्वातंत्र्यवीर सावरकर वार्डातून निवडून आलो त्या वार्डामध्ये माझ्या गार्डनमध्ये खेळणारा एक मुलगा, आजीबरोबर येणारा एक छोटासा मुलगा की जो सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर पाहत होता, नेहमी चर्चा करायचा आणि आजी ही पूर्णच्या पूर्ण संघविचाराची असणारी, ते नेहमी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने वेगळं असं काहीतरी करायला पाहिजे म्हणून सांगायची. असा आधी आज डॉक्टर झाला आहे. गेली 3 वर्षा अगोदर जेव्हा त्याने प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून प्रॅक्टिस करत असताना डॉक्टर हे प्रोफेशन नोबल प्रोफेशन आहे हे पूर्णच्या पूर्ण डोक्यात ठेवून काम करत होता आणि स्वस्त दरामध्ये ही सेवा कशी उपलब्ध करून देता येऊ शकते तर नेहमी चर्चा करणारा असा एक डॉक्टर. आणि मग त्याच्या नवनवीन अशा ज्या ठिकाणी क्लिनिक तो ओपन करतो. या अगोदरही 3 वर्षा अगोदर एक कोपर रोडला क्लिनिक उघडलं होतं, त्याच्याही ओपनिंगला मी गेलो होतो. तेव्हा जसं नवीन काहीतरी करत असताना जेव्हा वेळ मागतो तेव्हा माझ्या सवडीने वेळ देण्याची त्याची तयारी असते. त्यामुळे नेहमीच त्याला त्याच्यासोबत मी आहे हे सांगण्यासाठी मी नेहमी येत असतो. त्यामुळे मला फार आनंद आहे की अशी नवीन तयार झालेले डॉक्टर्स की डॉक्टरांच्या मनामध्ये या प्रोफेशनबद्दल फार चांगली अशी भावना आहे. त्यामुळे बरं वाटतं म्हणून आज या ओपनिंगला आलो. 3 वर्षापूर्वी आपण आदी म्हणून एक डेंटल उपक्रम चालू केला होता कोपरमध्ये. रवींद्र चव्हाण साहेबांनीच त्याचं ओपनिंग केलं होतं. तर त्यावेळेला आपण ऑलमोस्ट 50% सवलतीत सगळ्यांची कामं करण्याचं ठरवलेलं होतं. आता त्याचीच एक सेकंड ब्रांच आपण एक्सटेंड करतो आहे इकडच्या लोकांसाठी आणि आपण त्यांच्या सेवेत आहोत. ज्यांना कोणाला दंतोपचार महाग वाटतात आणि म्हणून ते टाळतायत किंवा असं कोणी असेल तर त्या सगळ्यांनी आधीमध्ये कधीही एंट्री करावी, त्यांचं काम होणारच. ज्यांना त्याच्याहून जास्त प्रॉब्लेम असतील, आम्ही मध्येच एक ऑलमोस्ट महाराष्ट्रभरामध्ये एक 80 ते 100 लोकांच्या कवळ्यांचा पण एक उपक्रम केला होता जो तुम्ही कवर केला होता की तो पण आपण फ्रीमध्ये दिलेले होते. अजून एक छोटे मोठे उपक्रम चालूच असतात.
आता हे फुल फ्लेज क्लिनिक आहे, सगळ्या फॅसिलिटीज ह्याच्यामध्ये आहेत. जरी हे स्वस्त दरातलं क्लिनिक वाटलं तरी जगामध्ये अशा कुठची फॅसिलिटी नाही जी आम्ही इकडे देत नाही आहोत. त्यामुळे तिकडे कॉम्प्रोमाइज हा होत नाही. आमचे नॉर्मल तशी पण 4 क्लिनिक चालू आहेत, त्याच्यामधलाच हे उपक्रम आहे. त्यामुळे फॅसिलिटीजमध्ये आम्ही काही कमी करत नाही, स्टरलायझेशनमध्ये आम्ही काही कमी करत नाही. पण सगळ्यांना डेंटल ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे. आणि 25-26 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर आम्हाला डोंबिवलीकरांनी भरपूर काही दिलं. आधीमधनं आम्ही त्यांना थोडंसं परत काहीतरी देऊ शकतो, सगळं तर देऊ नाही शकत. त्यामुळे हा असा उपक्रम आहे. आम्ही एक्सपेक्ट करतो की लोकांनी आम्हाला सहाय्य करावं.